मी आता राहुलची झालेली आहे. जावयासोबत पळून गेलेल्या सासूचा ठाम निश्चय. घरच्यांनी 5 तास समजावलं तरीही समजण्यास तयार नव्हती. अलीगडमधील जावयासोबत पळून गेलेली सासू आता त्याला सोडायला तयार नाही. आता तिला फक्त त्याच्यासोबत राहायचं आहे. तिच्या कुटुंबाने तिला पोलीस स्टेशनमध्ये 5 तास समजवण्याचा प्रयत्न केला, पण आता राहुलच आपला नवरा जीवनसाथी असेल असं सांगून सासू आपल्या निर्णयावर ठाम आहे. राहुलशी लग्न करून नवीन संसार मांडेल असं तिचं म्हणणं आहे. मी आता तुमच्यासोबत राहणार नाही. मी जावयालाच माझ्या जीवनाचा जोडीदार म्हणून निवडला आहे. आता त्याच्यासोबत राहूनच पुढचं आयुष्य घालवणार आहे. हे विधान आहे सासूबाई अपना देवी यांचं. खरं तर सासू जावयाचं हे अनोखं नातं नव्या वळणावर पोचलेलं आहे. अलीगडच्या मडराक पोलीस स्टेशनमध्ये अपना देवीच्या कुटुंबियांनी तिला 5 तास समजवण्याचा प्रयत्न केला, पण मला आता पती जितेंद्रसोबत नव्हे तर जावई राहुलसोबतच राहायचं आहे. तोच माझ्या जीवनातला नवा जोडीदार असेल. हाच माझा अखेरचा निर्णय असेल असं सांगत अपना देवी या नात्याच्या निर्णयावर ठाम आहे. माझ्याबद्दल विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी निघून जा. मी आता जितेंद्र म्हणजेच पतीच्या घरचा उंबरठाही ओलांडणार नाही असं जावयासोबत पळालेल्या सासूने सांगितलं असून त्यांचा हा निर्णय आहे. सासू आणि जावयाच्या या कथेचा 11वा दिवस. या 11व्या दिवसात सोशल मीडियावरती या दोघांची सर्वाधिक जास्त चर्चा झाली. ही कहाणी 7 एप्रिल रोजी सुरू झाली, जेव्हा सासू अपना देवी ही तिच्या भावी जावयासह घरातून पळून गेली. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा मीडियात भरपूर चर्चा झाली. रोज त्यात नवे ट्विस्ट आले, पण पोलिसांना ही दोघांना पकडता आलं नाही. शेवटी राहुल आणि त्याच्या सासूबाई अपना देवी यांनी मद्रक पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः सरेंडर केला. खरं तर 2दा पोलीस स्टेशन परिसरात मर्चिरा नागरा येथील रहिवासी राहुलचे लग्न मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मोहनपूर कास्ते गावातील रहिवासी शिवानीशी ठरलं होतं. पण लग्नाच्या 10 दिवस आधी शिवानीला कळलं की तिची आई अपना देवी तिचा होणारा नवरा राहुल सोबत घरातून पळून गेली. हे ऐकून तिला मोठा धक्का बसला. आईच्या या कृत्यामुळे शिवानी रडू लागली. तिची वाईट अवस्था झाली आणि अखेर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान तिचे वडील आणि अपना देवीचा पती जितेंद्र दोदान पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार सुद्धा दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पुढे तपास सुरू केला. तर मोहनपूर गावातील अपना देवी कुटुंबाला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी मद्रक पोलीस स्टेशन गाठले आणि अपना देवीच्या बेपत्ता होण्याचा अहवाल नोंदवला. बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी सासू आणि जावई राहुल यांचा शोध सुरू केला. कधी कधी त्यांचे स्थान उत्तराखंडमध्ये आढळले तर कधी कधी ते गुजरातमध्ये दिसल्याची माहिती समोर आली. पोलीसही हैराण झाले. 9 दिवस लपाछपीचा खेळ संपल्यानंतर अखेर 16 एप्रिलला सासू आणि जावई स्वतः पोलिसांसमोर शरण आले. याबद्दल जावई राहुलने सांगितलं की त्याची सासू जीव देणार होती. त्याच दिवशी तो लग्नासाठी शेरवानी खरेदी करायला जाणार होता. त्याच दिवशी त्याच्या सासूने त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की जर तो आला नाही तर ती आत्महत्या करेल. मला जाणं भाग होतं. मग आम्ही अलीगड बस स्थानकावर भेटलो. तिथून आम्ही दोघे बसने लखनौला गेलो. मग लखनौमधून बिहारमधील मुझफ्फरपूरला गेलो. आम्ही मुझफ्फरपूरमधून एका हॉटेलमध्ये राहिलो असं राहुलनं सांगितलं. मी तिथे काम शोधत होतो, पण त्याच दरम्यान आम्हाला समजलं की पोलीस आमचा पाठलाग करत आहेत आणि इथे येत आहेत. म्हणून आम्ही दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आत्मसमर्पण केला अशा शब्दात राहुलने सगळा घटनाक्रम सांगितला. तर सासू अपना देवींनी सांगितलं त्यांचा नवरा जितेंद्र दारुड आहे. तो दारूच्या नशेत दररोज भांडत असे. तो मला खूप वाईट वागवायचा. तो घर खर्चासाठी 1500 रुपये देत असे आणि वारंवार त्याचा हिशोब मागत असे. आजपर्यंत मला एकही पक्क घर बांधता आलेलं नाही. शिवाय मी जेव्हा माझ्या जावयाशी बोलायचो तेव्हा तो संशय घेत असे आणि मला त्याच्यासोबत पळून जाण्यास सांगायचा. अपना देवी यांनी त्यांची मुलगी शिवानीवरही गंभीर आरोप केले. तीच मला जावयाशी बोलण्याबद्दल टोमणे मारायचे असेही त्यांनी नमूद केले आहे. सध्या अपना देवी यांना वन टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. जेव्हा कुटुंबाने 5 तास समजावल्यानंतरही अपना देवी घरी जाण्यास तयार झाले नाही. तिच्या या निर्णयावर ती ठाम आहे. तर यांच्या नवीन नात्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं, खरोखरच हे योग्य आहे का हे सुद्धा कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.